सर्व भगिनी आणि बंधूंनो, तुमच्यावरचे खरे संकट आणि तुमच्या समोर असलेले खरे आव्हान हे विषमतावादी पक्षांचे आणि संघटनांचे आहे. आता तुम्हाला दिसतंयच की या देशामध्ये सर्वात जास्त विषमतावाद, सर्वात जास्त उच्च नीचता सांगणारी कोणती संघटना आहे, तर ती सगळ्यात मोठी भासणारी किंवा असणारी संघटना म्हणजे RSS, काय राष्ट्रीय स्वयंसेवक संघ. आणि आता ज्यांची सत्ता आहे, ज्या भाजपची सत्ता आहे किंवा ज्या सत्तेमध्ये नरेंद्र मोदी हे प्रधानमंत्री आहेत, त्यांचे गुरु गोळवलकर आहेत. म्हणजे संघाची नीती, संघाचे विचार आजच्या भाजपचे विचार आहेत. आणि म्हणून संघ म्हणेल त्याप्रमाणे भाजप पक्ष चालवतो, भाजप सरकार चालवते. आणि आपण त्यांना सांगतो ते संविधान मानत नाही. त्यांनी संविधान मानावं आणि संविधान हे संघाला उत्तर आहे, अशा प्रकारची आपली मांडणी आहे. अगदी राहुल गांधी देखील संघाला आव्हान संविधान आहे म्हणून सांगतात की हम संविधानवादी है, संविधान लागू करना है, अशा प्रकारची भूमिका सातत्यानं राहुल गांधी अनेक वर्षांपासून म्हणता येईल राबवत आहेत. आणि त्याचा परिणाम काय होत आहे? संविधानाच्या वर समजणारी संघ ही संघटना आहे. आणि म्हणून त्यांना संघटना किंवा आपण ज्या करतो आहे, किंवा राहुल गांधी किंवा आपण लोक, समजा बरेचसे लोक, बहुजन लोक हे संविधानवादी आहेत, दलित असो, OBC असो, किंवा त्यांना संविधान पाहिजे आहे, संविधानाप्रमाणे सरकार चाललं पाहिजे आहे. परंतु जी भूमिका संविधानाच्या वर आहे, संविधानाला दुय्यम समजते, कारण त्यांची ती चातुर्वर्ण्याची भूमिका आहे की आम्ही राजाच्या वर आहोत आणि आम्ही म्हणू तसं राजानं चाललं पाहिजे किंवा सरकारनं चाललं पाहिजे आजच्या परिस्थितीमध्ये. म्हणजे काय होत आहे की राजा म्हणजे सरकार हे आमच्या खाली आहे, ही त्यांची भूमिका आहे संघाची, आणि ही आपण समजून घेतली पाहिजे. म्हणजे खरं आव्हान भाजपचं नाही, भाजपच्या विचारांचं, ज्या विचारांनी भाजप चालतो, म्हणजे संघाच्या विचारांनी चालतो, त्या संघाचं खरं आव्हान आहे की भाजपचं आहे. भाजपमध्ये सगळ्या जातीचे लोक आहेत, परंतु संघ हा ब्राह्मण नियंत्रित आहे. सर्व की पोस्टवर, सगळ्या महत्त्वाच्या पोस्टवर ब्राह्मण आहेत आणि ब्राह्मण नीती चालवायची आहे. ब्राह्मण नीती म्हणजे मनुस्मृतीप्रमाणे सत्ता चालवायची आहे. म्हणजे भाजप जे काही करत आहे ते संघाच्या सांगण्याप्रमाणे, आणि संघ मनुस्मृतीप्रमाणे चालतो आहे. मग मनुस्मृती ही संघाची घटना आहे किंवा संघाचं संविधान आहे, आणि त्या संविधानामध्ये राजा हा दुय्यम असतो, आणि राजे देखील ब्राह्मणांनी निर्माण केले किंवा ब्राह्मणांनी क्षत्रिय निर्माण केले, अशी मनुस्मृतीची भूमिका आहे. आणि म्हणून तुम्हाला दिसेल की मनुस्मृतीमध्ये जे सांगितलं आहे की अनेक राजे जे समतावादी होते त्यांचे ब्राह्मणांनी खून पाडले, मुर्दे पाडले, आणि मग त्यांना सरळ केलं की आम्ही म्हणू तशाच प्रकारे सत्ता चालवली पाहिजे. आणि ती भूमिका आहे. आज मोदी जी सत्ता चालवत आहेत, मोदीला शिव्या देऊन उपयोग नाही. मोदी गेला तरी जो कोणी राज्यकर्ता येईल प्रधानमंत्री होईल, आणि भाजपची सत्ता असेल, आणि भाजपच्या सत्तेवर आजच्यासारखं जर संघाचं नियंत्रण असेल, वर्चस्व असेल, तर भाजपला हरवून उपयोग नाही. तुमच्या समोरचे आव्हान, खरे आव्हान हे संघ आहे, खरे संकट हे संघ आहे. या देशामध्ये मनुस्मृती लागणं म्हणजे या देशातील
95% लोकांना, 97% लोकांना शूद्रातिशूद्रांची वागणूक देणं आहे, हे मनुस्मृतीमध्ये सांगितलं आहे. आणि तुमच्या समोर बहुसंख्य लोकांसमोर ब्राह्मण संघ हा मुसलमानांचा द्वेष करायला सांगतात, त्यांना शत्रू म्हणायला सांगतात, त्यांना मारायला सांगतात. तसं करणं म्हणजे तुम्ही ब्राह्मणांचे आदेश पाळता, त्यांच्या गुलामीमध्ये आहे दिसून येतं. तुम्हाला चॅलेंज मुसलमानांना करायचं नाही आहे, कारण ते तुमच्या समोरचं आव्हान नाही. मुसलमानाने तुम्हाला शूद्र अतिशूद्र केलं नाही, त्रास झाला तो ब्राह्मणांना. म्हणून ब्राह्मणांचं श्रेष्ठत्व टिकवण्यासाठी तुम्हाला मुसलमानांचा द्वेष, मुसलमानांचं शत्रुत्व करायला सांगतात. आणि म्हणून खरं आव्हान ओळखणं. राहुल गांधी किंवा आपण जे सर्व संविधानवादी आहोत त्यांनी हे संकट समजायला पाहिजे. खरा अटॅक, खरं आव्हान जे संघाचं आहे ते आव्हान स्वीकारायला पाहिजे. नुसतं संविधान दाखवून ते म्हणतात आमचं काही बिघडत नाही. संविधान दाखवल्यानं ते भीत नाही, परंतु जेव्हा डायरेक्ट अटॅक संघावर होईल किंवा ब्राह्मणवाद आणि जातीव्यवस्था नष्ट होईल, त्या दिवशी या देशामध्ये लोकशाही येईल. त्याच दिवशी या देशामध्ये संविधान लागू होईल, समतावाद निर्माण होईल. अशा प्रकारची भूमिका आपण समजून घेतलं पाहिजे. केवळ संविधान पुढे करून ते घाबरत नाही, ते संविधानाला दुय्यम समजतात. संविधान म्हणजे राज्य आहे, संविधान म्हणजे राज्यघटना आहे, राष्ट्रघटना नाही. त्यांचं जे हिंदू राष्ट्र आहे हे हिंदू राष्ट्र राज्याच्या वर आहे. म्हणून हिंदू राष्ट्र याचा खरा मुकाबला करायचा आहे, ब्राह्मणवादाचा, ब्राह्मण नियंत्रणाचा आणि वर्चस्वाचा मुकाबला करायचा आहे. आणि तो मुकाबला करणं म्हणजे समतावादाकडे, लोकशाहीकडे जाणं आहे. धन्यवाद.